जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज जे मस्साजोग, जिल्हा बीड या गावी संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना जे आंदोलन करावं लागलं, त्यांना जो इशारा द्यावा लागला की जर तुम्ही वाल्मिक कराड यांना 302च्या गुन्ह्यात घेत नसाल, वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावत नसाल, तर मी माझा प्राण त्यागेन. माझ्या भावाला न्याय मिळणार नसेल तर मी थांबणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व हतबल आंदोलन करण्याची वेळ ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे आली का? सरकार संतोष अण्णा देशमुखांना न्याय देऊ शकणार नाही का? जेव्हा टाकीवर चढून धनंजय देशमुख आंदोलन करत होते, त्याच वेळी वैभवी सुद्धा टाकीवर चढली होती. एका लेकीला बापाच्या न्यायासाठी ही टोकाची भूमिका घ्यावी लागते, हे महाराष्ट्र सरकारचं अपयश मानायचं का? एवढे प्रखर बॅरिस्टर म्हणून ज्यांची ख्याती आहे, जे निर्णयामध्ये कुठेही हालगर्जीपणा करत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे प्रकरण हाताळण्यामध्ये अपयश येत आहे का? यांचा गृह विभाग कुचकामी ठरत आहे का? असे असंख्य प्रश्न पडत आहेत. कारण ज्या वेळेस धनंजय देशमुखांनी टावरवर चढून मी माझा प्राण त्यागेन असा इशारा दिला, त्यावेळेस गृह खात्यानं केवळ टावरचंच संरक्षण केलं आणि बघ्याची भूमिका घेतली. तोपर्यंत गनिमी काव्यानं धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले, तिथं ग्रामस्थही जमले. एवढंच नाही तर तिथं मीडियासुद्धा पोहोचला. पण याची किंचितही कल्पना पोलिसांना लागू नये, याचा अर्थ गृह खातं हे कुचकामी ठरताना दिसत आहे. किंवा गृह खात्यावरची पकड ही माननीय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ढिली झाली आहे का? देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या किंवा धनंजय मुंडेंच्या दबावाखाली आलेत का? एवढं मोठं मॅन्डेट मिळून सुद्धा ज्या पक्षाचे स्वतःचे 132 आमदार व मित्रपक्षाचे 5 आमदार असे 137 स्वतःचं संख्याबळ असताना सुद्धा, शिवाय साथीला शिवसेना एकनाथ शिंदे यांची साथ असून सुद्धा अजित पवारांच्या दबावाखाली मुख्यमंत्री येत आहेत का? का धनंजय मुंडेंची दोस्ती त्यांच्या आड येत आहे? कुठल्याही प्रकरणामध्ये मी कोणाला सोडणार नाही, कुणाची गय करणार नाही, असं म्हणणारे मुख्यमंत्री आज 35 दिवस लोटूनही वाल्मिक कराडावर 302 सारखा गुन्हा लावला जात नाही. पालापाचोळ्यावर मोका लावला जातो आणि मुख्य मोर्चा मोकाट सोडला जातो. हे वाल्मिक कराडांना वाचवण्याचे प्रयत्न आहेत का? त्याच्या आडून धनंजय मुंडेंना क्लीन चिट द्यायची आहे का? खूप सारे प्रश्न घोंगावतात. पण एवढं सारं झाल्याच्या नंतर त्या घटनेमध्ये पोलीस असतील, उपनिरीक्षक असतील, CID असेल, या सर्वांचे
धनंजय देशमुखापर्यंत पोहोचायचे मार्ग थांबले. पोलीस टाकीवर चढले खरे, पण शेवटच्या माळ्यावर चढण्यासाठी धनंजय देशमुखांनी शिडीच ठेवली नाही. त्यावेळी त्यांना अग्निशामक दलाला पाचारण करावं लागलं आणि त्या शिडीचा उपयोग करून धनंजय देशमुखांना उतरण्याची तयारी सुरू केली. पण त्याच वेळी माणुसकीचा आत्मा असणारे, प्रत्येकाची जाण असणारे आणि ज्यांच्या शब्दाचं प्रमाण आहे, ज्यांच्या शब्दाला मान आहे, असे ते माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस फोनवरून आर्त हाक मारली आणि धनंजय देशमुखांना सांगितलं, धनू, आपण एक भाऊ गमावला आहे, आता तुम्हाला गमावणं आम्हाला परवडणार नाहीये, आपण न्याय मिळवू, पण असा आताताईपणा नको. आपण स्वतःला संपविल्यानं या लेकराबाळाचं काय होणार? आता घराची आणि पर्यायानं सगळी जबाबदारी तुमची आहे, तेव्हा असं टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका आणि कृपा करून तुम्ही खाली या. तेव्हा ह्या प्रेम भरलेल्या हृदयद्रावक शब्दातून धनंजय देशमुखांना त्यांचा शब्द प्रमाण मानून खाली उतरावं लागलं. व खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुखांनी सुरुवातीला स्त्रियांच्या घोळक्यातून वाट काढत जी मनोजदादांना मिठी मारली, ती मिठी काय सुचवते बाळो? मित्रांनो, ती मिठी छत्रपती शिवरायाचा आदर्श शिकवते. ती मिठी छत्रपती संभाजीराजाचं बलिदान शिकवते. त्या मिठीतून ज्यावेळेस धनुभाऊच्या डोळ्यातून अश्रूंची गंगा वाहू लागली, त्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांनी धीर देऊन त्यांना कसं समजावलं व या प्रकरणातून न्याय मिळवण्यासाठी तुम्ही कसे आवश्यक आहात, तुमची कशी गरज आहे, हे त्यांना बिनधास्तपणे समजावून सांगितलं. आणि जे सरकारला, या यंत्रणेला जमलं नाही, ते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या एका शब्दावर झालं. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महान की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ज्या मुख्यमंत्र्याच्या एका शब्दावर कुठली गोष्ट व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. मुख्यमंत्री बोलतात एक, गोष्टी होतात एक. हे काय आहे? लोकशाही आहे की गुंडगिरी? तेव्हा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी जर वेळीच हस्तक्षेप केला नसता तर पुढील अनर्थ घडला असता. पण सरकारला याचे काही देणे घेणे नाही. सरकारचे कडून कुठलं संभाषण सुद्धा नाही आणि सरकारचं पोलीस खातं यांना तर धनंजय देशमुखांचा पत्ताही लागला नाही. तेव्हा हे सरकार अपयशी सरकार म्हटलं तर वावगं ठरू नये. मित्र, तुम्हाला काय वाटतं? कमेंटद्वारे कळवा. जर पटलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.